आमचं दर्शन झालेलं आहे फायनली. दर्शन व्यवस्थित झालंय. गर्दीचा भाग आहे थोडासा, त्याच्यामुळे थोडस घाईघाईत दर्शन. घरचे मला म्हटले का तू लग्नाला जायचं, आता लग्नाला जाऊ पहिल्यांदा आणि लगेच निघणार आहे मी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग आहे. हर हर शिवशंभो. आवरलंय आणि आता लग्नाला जाऊ. लग्न लागलंय आणि आता निघालोय आम्ही त्र्यंबकेश्वरला. मामा आणि विषय असा आहे, आता अजून एक शिंदे मामा येऊन राहिले, त्यांना घेऊ. ते म्हणते मला पण यायचंय भाऊ त्र्यंबकेश्वरला, तुम्ही चालले तर चला. त्यांना पिकअप करून निघू. आता 10 मैलावरून शिंदे मामाला पिकअप करावं लागेल. काय शिंदे मामा बसले गाडीत. तुला तिकडे अरे तिकडे पाहू राहिलो. दरवाजा उघडीत काय जर्की घेऊन आलाय आपण कुठे त्याच्यावर जायचं जमेल जर्की घेऊन आला. शिंदे मामांना आता पिकअप आहे. मामा आहे आप शिंदे मामा. तर आम्ही चाललेलो आहे आता त्र्यंबकेश्वरला. चिकन बिर्याणी मामा तुम्हाला मटन चिकनच दिसत आहे हो. अच्छा तिथं बोर्ड आहे, असं आहे काय? म्हणे गायचं काय त्र्यंबकेश्वरला. चालू बाबा. उड्डाण पुलावर आहे आणि समोर काम चालू आहे. नुसतं रस्ते खोदून खादून ठेवले बघा. काय खड्डे काय खड्डेच खड्डे. खड्ड्यात रस्ता आहे का रस्ता खड्डा आहे ते काय कळणार. पावसाचं वातावरण झालं. त्र्यंबकला हा पाऊस असणारच. दर्शन व्हायला किती पाऊस आला दर्शन पण होणार ना. काय प्रॉब्लेम नाही रे आपल्याला. दर्शन व्हायलाच पाहिजे, करूनच घेऊ. किती पाऊस आला तरी मी दर्शन घेतल्याशिवाय आज काही घरी जाणार नाही, नाही. दर्शन व्हायला. अजिबात नसतं. हा रस्ता जव्हार मोखाडा आणि त्र्यंबकेश्वरला जातो. म्हणजे अजून इथून कमीत कमी 1 तासामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापाशी राहू. किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर. हा ना, हे काय रोडचं काम चालू आहे, त्याच्या इथं सिग्नल. इथलं पण वातावरण लय भारी आहे ना, खूप झाडं बिड. इकडं आलो आणि इकडं पाऊस चालू झालाय. समोर काही दिसणार पण चांगल्यापैकी पाऊस आहे, एकदम जोरात आहे. तिकडे या रोडला हॉटेल लॉजिंग तेच आहे जास्त. मग इकडं धंदाच ते लॉजिंगचा, हॉटेलचा. पर्यटन स्थळ आहे ना, पर्यटन स्थळ आहे ना. मुंबईचे लोक लय येतात इकडे. त्र्यंबकला जास्त आहे. त्र्यंबक म्हणजे ते ज्योतिर्लिंग आहे ना. त्र्यंबकला ज्योतिर्लिंग असल्यामुळं मुंबईचे MP UP बिहार पासून लोक, पुरेपूर लोक त्र्यंबकसाठी दर्शन घेऊनच जातात. आम्ही पण दर्शन घ्यायला चाललोय आता. बरं मोठी गाडी मोटरसायकल असत आपलं जमत नसतं. मोटरसायकल जाम झाला होता, जाम अक्षरशः. लगेच थांबत लावले. नाशिक मध्ये रस्त्याचे काम खूप चालू आहे, पाऊसही खूप चालू आहे. त्यातले त्यात गाडी थांबलेली आहे आणि तिकडे बघा. फायनली त्र्यंबकेश्वर मंदिराकडे पोहोचलेलो आहे. आता गाडी पार्किंग करू पहिल्यांदा. इथं पण बिल्डिंग आहे, भरपूर कामं झाले हो चालू. रस्ता चांगला आहे त्र्यंबकचा. रस्ता भारी. गाडी पार्किंग केली या ठिकाणी. 100 रुपये गाडी पार्किंगचे घेतले इथं. दर्शनासाठी आम्ही आलो आणि इथं खूप गर्दी. त्याला 1 रुपया दिलं. आता ते आपले याने काय द्यायचे ते सुट्टी द्यावं लागत, सुट्टी द्यावं नसते मग लागत. असं. हे असं मार्केट आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आलो, पोहोचलेलो आणि दर्शनासाठी सुरुवात झाली. आता मामा मामाने पळा द्या का. हा तर तेच बोललोय म्हटलं एवढं जोरात नको चालू नाही. खूप गर्दी. आमचं दर्शन झालेलं आहे फायनली. पण लय गर्दी होती. दर्शन चांगलं गर्दी जास्त होती. दर्शन व्यवस्थित झालंय. गर्दीचा भाग आहे थोडासा, त्याच्यामुळे थोडस घाईघाईत दर्शन झालंय. मंदिराचं मंदिर पाहतो मी कसं आहे. मंदिराचं तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा.
मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव या तिन्ही देवांचे प्रतीक असलेले 3 लहान लिंग आहेत. हेमाडपंथी वास्तुकला हे मंदिर काळ्या दगडांनी बनवलेले असून ते उत्कृष्ट हेमाडपंथी शैलीचे उदाहरण आहे. इथं मंदिराचं काम चालू आहे. हे मंदिर जुन्या काळचं मंदिर आहे. एकदम एकदम लय भारी मंदिर आहे. एकच नंबर मंदिर आहे आणि ते तुम्ही पाहिला काय हरकत नाही. दर्शनाला अवश्य यावं. वर्षातून कमीत कमी 2दा तरी दर्शन झालंच पाहिजे या मंदिर. या मंदिराचं असं शास्त्र आहे. आमचं झालं आहे दर्शन. उशावर निघालो आम्ही. कुशावर तर इथून पायी पायी जावं लागत. एक 10 मिनिटाच्या अंतरावर अंतरावर. कुशावर तर आहे. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. शिवशंभो महाराजांचं हे जुनं मंदिर आहे इथं. आणि आता तिथून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर तिथे निघालोय आता पाया पडण्यासाठी. महाव्यामुळे आलो इकडे. देवाचं बोलावणं असल्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलो. निवृत्तीनाथ महाराजांच्या इकडे ठरवलेलं नव्हतं तरी पण चाललो आता दर्शनाला. केले मामा ठरवलेले, आपल्याला सांगितलं नाही पा मामा. त्या साईडनी ब्रह्मगिरी आहे. नाथ महाराज यांच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. हे मंदिर आहे निवृत्तीनाथ महाराजांचं. या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली होती. इथून आषाढी एकादशीच्या दिवशी निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा निघते. महाराजांचं दर्शन झालं. आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो आणि मामाने केली आहे राईस प्लेट ऑर्डर आणि आम्ही दोघांनी केली आहे पावभाजी ऑर्डर. मामाची ऑर्डर आली. मामा आपली कधी येईल काय ऑर्डर आली. मस्त पैकी आता नाश्ता करून या नाश्ता करण्यासाठी. ओके. आमचा नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही निघालोय घराकडे. 400 रुपये नाश्त्यासाठी लागले. या ठिकाणी हॉटेल आहे. कुशावर्ताच्या शेजारी हे हॉटेल आहे. दर्शन होस तर पाऊस नव्हता आणि दर्शन झालं, नाश्ता झाला आणि पाऊस चालू झाला. आमचं दर्शन पावलं. चांगल्यापैकी पाऊस चालू झाला आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही आता सध्या पावसातच चालतोय. पावसाचा आनंद घेऊ. कधी कधी घ्यायला पाहिजे पावसाचा आनंद. गाडी पाशी फायनली पोहोचलोय. पाहिजे पेट्रोल पंप पाहिजे वड्यावर. आम्ही आता त्र्यंबकेश्वर मधून दर्शन करून निघालोय. रंताळा कुठं आला याच्या रोडला? बघा रोडलाच आहे. हा या रोड आंघोळी केल्या असत्या. रंताळ्यावर का? झाली आंघोळ. माझं लोक बोललंच आहे पावसात झाली आंघोळ. रंताळ्यावर गेलो असतो पण तिथं खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळं तिथं जाणंच बंद. जुन्या काळी ते रंतळ आहे ते पाण्यासाठी. पाऊस बरं सुरू राहिलो. डोंगरावर जास्त पाऊस आहे. किती काळा काळा झालंय. बरोबर पाणी. हम अभी नासिक में आ गए हैं. ट्रैफिक के कारण बहुत अड़चन आ रही है हमको गाड़ी चलाने के लिए. नागपूर पाशी पोहोचलेले खूप ट्रॅफिक जॅम आहे. सिग्नल वगैरे. दहा मैलावर पोहोचलोय. पक्का मामांना आता सोडून देऊ मग किशोर मामाला सोडू. आम्ही आता चौकात आलोय. 10 मैल फाटा कारभारी हॉटेल जवळ. आता मी आता उतरणार आहे आणि मला सोडून मयूर आणि पिंटू शेट्टी पुढे जाणार आहे. सदर आम्ही आता इथं उतरत आहे 10 मैल फाटा. आता पुढच्या ब्लॉग मध्ये मग सविस्तर चर्चा करू आपण. आम्ही जातो आमच्या गावात. आमचा आता राम राम घ्या. तुझा प्रसाद घ्या ना. राधे राधे मामा. राधे राधे. मामा येतो उद्या सकाळी ऑफिसला. चला ओके गुड नाईट भाई. गुड नाईट. गुड नाईट. मामाला सोडलंय चाललो आता.
राधे राधे, गुड नाईट. पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट.